नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी मटर करंजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे मटर घेतले. मटर सोलून स्वच्छ धुवून आता मी शिजवायला ठेवते. आणि इथे मी मैदा घेतला, वाटी मैदा घेतलाय. चवीप्रमाणे मी मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घेते. इथे 2 चम्मच गरम केलंय मी तेल, छान असं कडकडीत गरम केलंय. तेल पण मिक्स करून घ्यायचं. तेल मिक्स करून घेतलंय मी. आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घ्यायचं. छान अशी खुसखुशीत करंजी बनवायची आहे. त्यासाठी पीठ पण छान मळून घ्यायचं. इथे मी छान असं पीठ मळून ठेवलेलं आहे. आता मी झाकण ठेवते आणि आता पुढच्या भाजीला आपण सुरुवात करूया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरची घेतली. थोडीशी बडीशेप टाकते आणि छान असं क्रश करून घ्यायचं आहे मिक्सरला. वाटाणे इथे शिजलेले आहेत. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि थोडंसं जिरे टाकते. इथे मी क्रश केलेलं आलं, लसूण, मिरची आणि बडीशेप हे आपल्याला तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. वाटाणे सुद्धा मिक्सरला थोडे क्रश करून घ्यायचे. इथे मी लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि धण्याची पावडर घेतली. छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि क्रश केलेले वाटाणे ते पण तेलामध्ये फ्राय करायचे आहे. आणि इथे मी एक बटाटा घेतलाय उकडून. बटाटा छान असा स्मॅश करायचा हाताने. चवीपुरतं मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे कोथिंबीर चिरून टाकते आणि कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घ्यायची. आणि इथे लिंबू घेतलाय, लिंबाचा रस छान असा पिळून घ्यायचा. भाजी मस्त लागते, एकदम छान लागते भाजी. आता मी गॅस बंद करते आणि भाजी थंड होण्यासाठी ठेवते. इथे मी आता करंजी घेते लाटून. थोडंसं पीठ पुन्हा मळून घेते, असं सुक्क पीठ लावते. इथे मी करंजीचा साचा घेतला. चपाती लाटून त्याच्यावर ठेवायची, त्यामध्ये अशी भाजी भरून ठेवायची. भाजी अशी भरून घ्यायची. किती मस्त झाली करंजी. इथे मी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. तेल तापलेलं आहे. एक एक करंजी तेलामध्ये सोडायची. छान अशा आलटून पलटून करंज्या शेकून घ्यायच्या. ही आपली मटर करंजी आहे, तेव्हा ती छानच लागणार. मस्त अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या. मटर करंजी छान अशी तळून झालेली आहे. आता मी काढून घेते. इथे बघा मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे. अशा सर्व मी मटर करंज्या तळून घेते.
तोडून दाखवते. छान अशी भरलेली करंजी आहे. इथे आपली मटर करंजी छान अशी तयार झाली आणि सोबत ग्रीन चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.